जर तुम्ही बिझनेस ओनर असाल आणि तुम्हाला मार्केटिंगमधून कन्सिस्टंट बेसिसवरती क्लायंट्स आणि सेल्स हवे असतील तर क्लॅरिटी प्लस कन्सिस्टन्सी ही स्ट्रॅटेजी तुम्हाला ते अचीव करायला मदत करेल. अनेक बिझनेस ओनर्स ट्रस्ट बिल्ड करायचा प्रयत्न करतात, पण त्यांना एक भीती असते, जर लगेच रिझल्ट मिळाले नाही तर, म्हणून ते 1-2 आठवडे कंटेंट करतात मग थांबतात. पण ट्रस्ट स्पीडने नाही, कन्सिस्टन्सीने बनतो. लोक तुम्हाला एकदा पाहून ट्रस्ट करत नाहीत, ते तुम्हाला पुन्हा पाहतात, पुन्हा ऐकतात आणि हळूहळू ट्रस्ट बिल्ड होतो. तसंच अनेक लोकांना फॉलोअर्स हवेत, पण ट्रोल होतील याची भीती आहे, म्हणून ते सेफ कंटेंट बनवतात. पण इंटरनेटवर सेफ लोक ग्रो होत नाहीत. ऑथेंटिक लोक ग्रो होतात, जे खरं बोलतात, आपली बाजू स्पष्टपणे मांडतात. काही बिझनेस ओनर्स ॲड्स चालवायचा विचार करतात, पण पैसे वाया जातील का या भीतीने काहीच करत नाहीत. खरं सांगायचं तर ॲड्स पैसे वाया घालवत नाहीत, स्ट्रॅटेजी नसलेले ॲड्स पैसे वाया घालवतात. जर तुमचा ऑडियन्स, मेसेज आणि ऑफर क्लिअर असेल तर ॲड्स तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात काम करतात. आणि शेवटी सेलिंग. अनेक लोकांना सेलिंग करायचं असतं, पण कन्व्हिन्स करावं लागेल याची भीती असते. पण सेलिंग करणं म्हणजे कन्व्हिन्स करणं नाहीच आहे. सेलिंग म्हणजे समोरच्याचं म्हणणं लक्षात घेऊन त्याला योग्य तो उपाय समजून सांगणे. जेव्हा गरज क्लिअर होते तेव्हा सेलिंग नॅचरली होतं. म्हणून जर तुम्ही बिझनेस ओनर असाल आणि तुम्हाला मार्केटिंगमधून कन्सिस्टंटली ग्रोथ हवी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, क्लॅरिटी बिल्ड करा, कन्सिस्टन्सी असू द्या आणि कॅल्क्युलेटेड ॲक्शन्स घ्या. बाकी ग्रोथ आपोआप होत जाईल.